नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर आज मी बनवत आहे कोळंबी मसाला म्हणजेच प्रॉन्स मसाला। तर बघा, एकदम चमचमीत मस्त असा साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारा मी प्रॉन्स मसाला बनवलेला आहे। अतिशय चविष्ट आणि रुचकर हा तयार होतो साध्या सोप्या पद्धतीने। तर चला वेळ न घालवता बघूया। तर इथे मी स्वच्छ केलेले अर्धा किलो प्रॉन्स घेतलेले आहे, म्हणजे कोळंबीचा आपण त्यामध्ये काळा धागा असतो तो काढून स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पाणी निथळून घ्यायचं। चवीप्रमाणे मीठ टाकायचं, अर्धा चमचा हळद आणि अर्धा लिंबाचा रस यामध्ये पिळून घ्यायचा आणि हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून हे आपल्याला मॅरिनेट करायचं आहे। तर साधारण अर्धा तास तरी हे मॅरिनेट व्हायला हवं। तर हे मॅरिनेट होतं तोपर्यंत आपण पुढचा मसाला कसा बनायचा ते बघून घेऊया। तर इथे मी मध्यम आकाराचे 2 कांदे आणि एक मोठा लाल टमाटा घेतलेला आहे। मोठे कांदे असतील तर एकच घ्या। इथे कांदे मी असे लांबसर कापून घेतले, टमाटाही कापून घेतला। तव्यावर मी थोडंसं तेल टाकलं, त्यावर कांदा टाकून घ्यायचा आणि कांदा आपल्याला हलका गुलाबी रंगावर परतायचा आहे, म्हणजे थोडासा सोनेरी व्हायला हवा, जास्त खूप काळा करायची गरज नाही। कंटिन्यू खालीवर करत कांदा मी मस्त हा भाजून घेते। बघा, मस्त कांद्याचा रंग बदलत आहे। कंटिन्यू आपण हा परतत राहूया। कांदा असा झाला की यामध्ये आता आपण लगेचच टोमॅटो टाकून घ्यायचे। म्हणजे एक टोमॅटो घेतलेला होता तो टाकून घ्यायचा आणि तोही आपल्याला टोमॅटो शिजेपर्यंत परतून घ्यायचा। आपण थोडं मीठ टाकलं तर टोमॅटो पटकन शिजतो। तर आपण कोळंबीला आधी लावलेला आहे, तर मी इथे काही टाकलेलं नाही मीठ। कांदा टोमॅटो परतून झालं की थंड करून घ्यायचं, त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं कांदा टोमॅटो। 1.5 इंच आलं साल कापून टाकून घेतलं, 22 ते 25 लसूण पाकळ्या घेतल्या, मूठभर कोथिंबीर घेतली आणि हे सगळं वाटून घ्यायचं आहे। गरज भासल्यास तर 1-2 चमचा पाणी टाकू शकता, जास्त पाणी टाकायचं नाही। हे मसाला बघा आपला मस्त छान तयार आहे। आता मी इथे एक पॅन ठेवते, त्यामध्ये ना तेल टाकून घ्यायचं आणि आपली छान अशी कोळंबी बघा मॅरिनेट झालेली आहे, ती आपण अर्धी टाकून घ्यायची आणि थोडी तळून घ्यायची आहे। 2-3 मिनटं फ्राय करायची आहे, म्हणजे ती छान अशी तयार होते। ग्रेव्हीमध्ये छान लागते, पटकन शिजते आणि चव पण छान येते मग, आणि असे चिकट होत नाही, कडक होत नाही, ही कोळंबी छान तयार होते। त्यामुळे आपण हे थोडंसं फ्राय करून घ्यायचं। तर ही एक बॅच काढून झाली की दुसरी बॅच आपण तळून घ्यायची। तर साधारण इथे 3-3 मिनटं मी परतून घेतले बघा। खूप जास्तही नाही करायचे आणि खूप नाही, मीडियम ठेवायचे। तर इथे त्याच तेलामध्ये मी अजून थोडं तेल वाढवलं आणि हा जो वाटण आपण तयार केलेलं होतं मसाल्याचं ते टाकून घ्यायचं आणि परतायचं आहे। आता इथे गॅसची फ्लेम आपण लो ठेवूया आणि मसाला मस्त परतून घ्यायचा, एक 5-6 मिनटं तेल सुटेपर्यंत। बघा, मसाला छान परतून झाला की यामध्ये आता आपण मसाले टाकणार आहोत। तर इथे मी 2 चमचे धना पावडर, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि मालवणी मसाला टाकते 2 चमचे। मालवणी मसाला नसेल तर आपलं रेग्युलर लाल मिरची पावडर, घरगुती काळा मसाला टाकू शकता। हा मसाला आपण परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत 1-2 मिनटं आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून ते टाकून घेऊया, म्हणजे इथे छान असा मसाला परतला जाईल आपला आणि खाली लागणार पण नाही। छान असा मसाला परतून घ्यायचा आहे बघा, छान तेल सुटेपर्यंत मी कंटिन्यू हा परतून घेते। आता मसाल्यापुरते आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणे, कोळंबीला आपण लावलेला आहे। तर मसाला परतून झाला की फ्राय केलेली कोळंबी आपण यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायची आहे आणि 1-2 मिनटं राहू द्यायचं आहे, शिजून घ्यायचं आहे, म्हणजे तसं छान चव येते। त्यामुळे झाकण ठेवायचं, 2 मिनटं राहू द्यायचं। तुम्हाला अशी सुक्की हवी असेल तर अगदी कमी पाणी टाकायचं, यामध्ये ग्रेव्ही जास्त हवी असेल तर त्याप्रमाणे पाणी टाकायचं। मी इथे 1 ते सव्वा ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहे। बघा, मस्त हे सगळं मिक्स करायचं, गरम पाणीच वापरा पण नक्की। उकळी आली की बघा छान आपण यावर झाकण ठेवून 8-10 मिनटं लो फ्लेमवर हे शिजून घेऊया, किंवा कोळंबी तुमची छोटी मोठी कितपत आहे त्याप्रमाणे शिजून घ्यायचं आहे, तुम्ही चेक करून घ्यायचं। इथे आपला हे कोळंबी मसाला किंवा प्रॉन्स मसाला तयार आहे। मस्त बारीक कापलेली कोथिंबीर टाकून आपण गरमागरम सर्व करूया। चपाती, रोटी, फुलका भात यासोबत तुम्ही खाऊ शकतात। तांदळाची भाकरी छान लागते यासोबत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद। भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।